अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृत पारायण. हे करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर तुम्ही या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत पारायण केलं तर तुमची किती कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होणार आणि संकट दूर होणार. बघा, स्वामींची सेवा म्हटलं की बरेच जण स्वामींची नित्यसेवा करतात. कोणी तारक मंत्राची सेवा करतं, कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं, कोणाची काही सेवा चालू असते. आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं. कारण कसं असतं की जेव्हा आपल्यावरती कोणी कोपतं किंवा देव कोपतात तेव्हा गुरु आपल्याला वाचवतात, पण जेव्हा आपल्यावरती गुरु कोपतात तेव्हा आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही. त्यामुळे आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं खूप सोपं आहे, पण महाराजांना मिळवणं इतकं सोपं नाही आहे. आपण महाराजांच्या जितकं जवळ जाण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्याला कळतं की महाराज आपल्यापासून खूप लांब आहेत. आपण आत्ताशी पहिल्या पायरीवरती आहेत. महाराजांची सेवा करून करून आपल्याला महाराजांपर्यंत पोहोचायचं आहे. महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला लाखो पायऱ्यां पार करून मग महाराजांपर्यंत पोहोचता येतं, पण ते इतकं सोपं नाही आहे. पण जेव्हा आपल्या सेवेमध्ये सातत्यपणा असतो की आपण कंटिन्यू सेवा करतोय तेव्हा महाराज आपल्याला नक्की भेटतील. महाराजांना तुम्ही किती अर्पण करताय, तुम्ही किती सेवा करताय यापेक्षा तुमच्या सेवेमध्ये किती श्रद्धा आहे, किती भाव आहे, किती खरेपणा आहे आणि तुम्ही महाराजांना किती वेळ देताय हे महाराज पाहतात. तुम्ही महाराजांना किती चांगली कपडे अर्पण करताय, महाराजांना तुम्ही किती छान सुगंधित अत्तर अर्पण करताय, याला महाराजांना काहीही घेणं देणं नसतं. तो फक्त आपल्या सेवा करण्याचा एक भाग असतो. महाराजांसाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपला महाराजांसाठीचा वेळ, आपल्या मनातील श्रद्धा, खरेपणा हे महाराजांसाठी जास्त महत्त्वाचं असतं. स्वामी चरित्र सारामृतचं एक पारायण केलं म्हणजे आपण स्वामींच्या खूप जवळ गेलो किंवा आपल्या इच्छा स्वामी येऊन पूर्ण करणार आहेत असं होत नाही. आपल्या सेवेमध्ये सातत्यपणा असला पाहिजे. कितीही महाराजांनी आपली परीक्षा घेतली ना तरी आपला संयम असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. न डगमगता आपण सेवा केली तरच आपल्याला स्वामी प्रसन्न होत असतात. संसार म्हटलं की अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतात, काही ना काही इच्छा असतात. आणि जर आपल्या आयुष्यात दुःखच नसतं, इच्छाच नसती तर आपण देवाला विचारलंही नसतं. मग देवाला आपण का विचारतो? कारण आपल्या काही इच्छा असतात ते पूर्ण करायच्या आहेत, संकट आहेत ती दूर करायची आहेत आणि त्यासाठीच आपण देवाची सेवा, अध्यात्माचा मार्ग निवडतो. स्वामी हे पाहत नाही की तुम्ही स्वामी सेवेमध्ये किती वर्ष आहे. बरेचसे म्हणतात ना की आम्ही 10 वर्ष झालं सेवा करतोय पण आम्हाला अनुभवच येत नाही. आम्ही इतकी सेवा करतो, आम्ही इतकी पारायणं करतो पण आम्हाला अनुभव येत नाही. स्वामी हे पाहत नाही की तुम्ही किती जुने सेवेकरी आहात की नवीन सेवेकरी आहात, किती वर्ष सेवा करतायत. स्वामी तुमचा खरा भाव, तुमची श्रद्धा आणि तुम्ही स्वामींसाठी किती वेळ देताय हे स्वामी पाहत असतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपले कर्माचे, आपले प्रारब्धाचे भोग आहेत आणि ते भोगल्याशिवाय आपली सुटका नाही. जोपर्यंत आपले प्रारब्धाचे, कर्माचे भोग भोगून होत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कधी कधी काय होतं की आपली एखादी इच्छा असते ती पूर्ण होत नाही, कारण आपल्याला जे हवं असतं त्यापेक्षा महाराज आपल्याला काहीतरी वेगळं देणार असतात, त्यामुळे ती आपली इच्छा पूर्ण होत नाही. मग आपण म्हणतो की एवढी सेवा करूनही महाराज मला अनुभव देत नाही, कारण महाराजांची आपल्याविषयीची योजना वेगळी असते आणि त्यावरती महाराज काम करत असतात. थोडा वेळ लागेल पण ती इच्छा आपली नक्की पूर्ण होणार असते. त्यामुळे महाराजांवरती विश्वास ठेवा. कधी कधी जुन्या सेवेकरांपेक्षा नवीन सेवेकरांना महाराज लवकरात लवकर अनुभव देतात, कारण श्रद्धेने मनापासून जे भक्ती करतात ना त्यांना पटकन अनुभव येतो. आणि काही जणांच्या आयुष्यामध्ये सेवा करूनही खूप दुःख असतं, खूप अडचणी असतात, संकट असतात. असं का? तर महाराज आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आयुष्यातच अडचणी देतात, संकट देतात आणि त्या संकटांशी लढण्याची ताकदही देतात. कधी कधी काय होतं की आपल्याला सगळं मिळतं पण देवाची साथ मिळत नाही आणि आपल्याला ते नको आहे. आपल्याला एक वेळ संकट अडचणीचा सामना करावा लागला तरी चालेल, पण तो देवासोबत करणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण देवांची साथ आपल्या आयुष्यात असणं जास्त महत्त्वाचं आहे. ही वृत्ती प्रत्येकाची असली पाहिजे. स्वामी चरित्र सारामृत हा आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताकडे असणारा अतिशय पवित्र आणि दिव्य असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अगदी लहानसा आहे. या ग्रंथाचं पठण करायला आपल्याला जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतो, याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. आणि जे नवीन सेवेकरी असतील त्यांना 2 तास लागतात. गुरुमाऊलींनी असं सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये वर्षभरात 108 स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं जातं तिथे कशाचीच कमतरता भासत नाही आणि हे तेवढंच 100% शाश्वत आहे. तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे 5, 3, 7, 11, 21, 31, 41, 51, 108, कोणी 1001 अशी पारायणं वर्षभरात करत असतात. पण आता ही जी पारायणं आहे हे करणं म्हणजे नक्की काय?
तर तुम्ही दिवसभरामध्ये संपूर्ण स्वामीचरित्र सारामृतचे 1 ते 21 अध्याय जे आहे ते पठण करायचे असतात. आता बघा, हे जे स्वामीचरित्र सारामृत आहे हे एकदा पठण करायला बसलं तर एका बैठकीमध्ये आपल्याला ते पठण करायचं असतं. पण बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये काय होतं की लहान बाळ असतं आणि लहान बाळ असल्यानंतर आपण झोपल्यानंतर ते पठण करतो, पण संपूर्ण पारायण करणं आपल्याला शक्य होत नाही. ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे किंवा काही खूपच अडचण आहे की ज्यांना एका बैठकीत नाहीच होत, त्यांनी सकाळी थोडे अध्याय पठण करा, संध्याकाळी थोडे अध्याय पठण करा. पण ज्यांना काहीही अडचण नाही आहे त्यांनी संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत हे एका बैठकीतच पठण करायचं असतं. तर फक्त ज्यांना अडचण आहे त्यांनीच फक्त सकाळी थोडे संध्याकाळी थोडे असे पठण करायचे आहेत, कारण महाराज आपली सेवा पाहत असतात. आणि ज्यांना अडचण नाही त्यांनी एका बैठकीतच हे पठण करायचं आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता, आज तुम्ही 1 ते 7 अध्याय पठण केले, उद्या तुम्ही 8 ते 14 अध्याय पठण केले, परवा तुम्ही 15 ते 21 अध्याय पठण केले. तुमचं 3 दिवसामध्ये एक पारायण होऊन जाईल. 7-7 अध्यायाचं जर तुम्ही पठण केलं तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार करा, पण पठण करा आणि अनुभव घ्या. ज्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृतचे दररोजचे 3 अध्याय पठण करणं, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणणं ही सेवा केली जाते, तिथे कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. ठीक आहे, नाही तुम्हाला जास्त शक्य होत, तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचे 3 अध्याय 1 माळ का होईना पण श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप पण तो श्रद्धेने आणि तारक मंत्र अशी सेवा तुम्हाला नित्य सेवा करायची आहे. फक्त कधी मासिक पाळी असेल, विटाळ असेल, सुतक असेल एवढी सेवा तुम्ही फक्त खंडित करू शकता, पण इतर वेळी तुम्हाला सेवा कंटिन्यू करायची आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण सतत चालू ठेवा. कुठेही आहात, तुम्ही स्वयंपाक करताय, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुम्ही तुमचं कुठलंही काम करत असताना फक्त मुखात श्री स्वामी समर्थ नाव जरी घेतलं ना तरी तुमच्याकडून सेवा घडत असते. तुम्ही जेव्हा व्हिडिओला कमेंट करता श्री स्वामी समर्थ तेव्हासुद्धा तुम्हाला त्याचा अनुभव येतो, तुम्हाला त्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. कारण महाराज कधीच कोणाचंच काहीच आपल्यावरती उधार ठेवत नाही. प्रत्येकाला ती गोष्ट परत माघारी स्वरूपामध्ये मिळतच असते. त्यामुळे महाराजांचं जेवढं जास्त शक्य होईल ना तेवढं मुखामध्ये नाव ठेवत चला. आता 108 पारायणं करायचं म्हटलं की बरेचसे जण काय म्हणतात की आम्ही एका दिवसात 2 पारायणं करू का, 3 करू का, 4 करू का. बघा, 2 पारायणाच्या वर कोणाला शक्य होत नाही. कसं करायचं, फक्त करायचं म्हणून करायचं किंवा वाचायचं म्हणून वाचायचं या गोष्टीला काहीही अर्थ नाही. जेव्हा पण तुम्ही पारायण करणार आहात त्यात तुमची श्रद्धा असणं गरजेचं आहे. स्वामीचरित्र सारामृतमधील प्रत्येक अध्याय हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्ग दाखवतो. आपल्याला आयुष्य कसं जगावं, स्वामींच्या लीला हे सर्व काही त्याच्यामध्ये वर्णित केलेलं आहे. स्वामीचरित्र सारामृत हा स्वामींचा आत्मा आहे. त्यामुळे फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही आहे, तर आपल्याला प्रत्येक अध्यायातून काहीतरी शिकायचं आहे. प्रत्येक अध्यायातून महाराजांच्या लीला ज्या वर्णित केलेल्या आहेत त्या आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजे आणि आपल्या आयुष्यात त्या अनुभवता आलेल्या पाहिजे. बघा, बसप्पा तेली नावाचा स्वामींचा एक अतिशय जो प्रिय भक्त होता, तो इतका दरिद्री होता, पण तरीसुद्धा त्याने वाईट काळामध्ये स्वामींची सेवा करणं सोडलं नाही. त्याची बायको सतत त्याला म्हणायची की आपल्यावरती एवढी दरिद्री आहे तरीसुद्धा तुम्ही काय त्या स्वामींची सेवा करता, काय मिळालं आहे तुम्हाला. त्याची सर्व लोक चेष्टा करायची, पण स्वामींनी त्याला इतकं दिलं की आणि स्वामींनी त्याला एवढंही सांगितलं की तू आता सुखाचा संसार कर. पण त्याने स्वामींची साथ कधी सोडली नाही. सतत महाराजांचं नामस्मरण कायम त्याने त्याच्या मुखामध्ये ठेवलं. तर इतकी आपली स्वामींवरती भक्ती असली पाहिजे, संकटाच्या काळामध्येही आणि चांगल्या वेळेमध्येही. आपण काय करतो, दिवसभरामध्ये 1 पारायण करतो, 2 पारायण करतो आणि खूप सारं महाराजांकडे मागतो. या गोष्टीला काहीही अर्थ नाही. बघा, आपला भूतकाळ, आपला भविष्यकाळ आणि आपला वर्तमान काळ यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल. आपला जो भूतकाळ आहे ना त्यापेक्षा आपला वर्तमान काळ हा नक्कीच चांगला आहे. आपल्याला वर्तमान काळामध्ये आपण आजचा दिवस जो घालवतोय त्याबद्दल आपल्याला महाराजांना कृतज्ञता व्यक्त करता यायला हवी. झोपण्यापूर्वी आपण महाराजांना एवढं तर म्हणू शकतो की महाराज, आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान गेला, आजचा दिवस तुम्ही मला दाखवलात, आजचा दिवस मी खूप छान जगले, आजच्या दिवसाच्या आठवणी माझ्या आयुष्यात कायम राहतील आणि हे सर्व फक्त कोणामुळे आहे तर तुमच्यामुळे आहे. एवढी कृतज्ञता जरी तुम्ही महाराजांवरती व्यक्त केली ना तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही आहे. आपण आपल्या घरामध्ये सतत वादविवाद करणं, एखाद्याला उलटून बोलणं, एखाद्याविषयी वाईट कमेंट करणं
किंवा कोणाशीही आपण सतत काहीतरी कोणाविषयी वाईट बोलणं हे सगळं आपली मुलं बघत असतात आणि ते अनुकरण करत असतात आणि ते तसंच वागतात. किंवा आपण एखाद्याशी वाईट वागलो ना तर मुलंसुद्धा आपल्याशी वाईट वागत असतात. त्यामुळे मुलांवरती तुम्ही मंत्र, स्तोत्र, अध्यात्म याचं जे संगोपन आहे ते करायला शिका. लहानपणापासून त्यांच्यावरती बालोपचार करा. किंवा ते म्हणतात ना की लहान लहान मुलांसाठी वेगवेगळे असे प्रोग्रॅम्स असतात. मग आध्यात्मिक प्रोग्रॅम असतात. कधी रविवारचे त्यांच्या देवाच्या रिलेटेड काही कार्यक्रम असतील, कुठे मंदिरात काही असेल, अशा ठिकाणी त्या मुलांना पाठवा की जेणेकरून त्यांच्यावरती चांगले संस्कार होतील. ते इतरांविषयी ईर्ष्या करणार नाही, इतरांविषयी वाईट बोलणार नाही, त्यांच्यावरती चांगले संस्कार घडतील की आपल्या आईवडिलांना कसं जपावं, आपण इतरांशी कसं वागावं, अध्यात्माचा मार्ग, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनावरती रुजणं खूप गरजेचं आहे. तर असे संस्कार तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचे आहेत. सेवा करणं काहीही अवघड नाही, खूप सोपं आहे. त्यामुळे नवीन स्वामी सेवेत आलात, अजिबात घाबरून जाऊ नका. तुमच्याकडून स्वामी सेवा करून घेतात. फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाकला तर महाराज तुमच्याकडे 10 पाऊल टाकतील. बघा, काही जणांचं अडचण असते की ताई मला खाली बसून सेवा करता येत नाही, किंवा मी प्रेग्नेंट आहे, मग मला जास्त वेळ बसता येत नाही. तुम्ही झोपून सेवा करा. तुम्हाला जशी होईल ना तशी सेवा करा, पण सेवा करा. शेवटी महाराज तुम्हाला अनुभव देणार असतात, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आणि महाराज तुमची सेवा स्वीकारतात, तुमच्याकडून सेवा करून घेतात. काही जण काय म्हणतात की मला तर सेवा करण्याची खूप इच्छा असते, पण माझ्याकडून सेवाच होत नाही का, कारण महाराजांची इच्छा नाही का? असं का? नाही. तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर महाराज तुमच्याकडे 10 पाऊल टाकतात आणि तुमच्याकडून सेवा करून घेतात. फक्त तुमची मनाची इच्छा असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वामी सेवा करतो ना, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सकारात्मकता राहते. देवाची सेवा करून मनाला एक वेगळीच प्रसन्नता, एक वेगळीच सकारात्मकता आपल्या मनाला लागत असते किंवा आपल्या मनाला मिळत असते. त्यामुळे असं म्हणू नका की मी एवढी सेवा करून महाराजांनी मला काहीतरी मोठं द्यावं. अहो, जे दिले ना त्यात समाधानी राहायला शिका. एवढं सगळं मिळणंसुद्धा सोपं नाही. महाराजांची कृपा आपल्यासोबत असणं, महाराज आपल्यासोबत असणं, आपल्याला आलेल्या अडचणी, संकट, दुःख याचा सामना करण्यासाठी महाराज आपल्यासोबत असतील, किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अनुभव मिळत असेल, ही सुद्धा स्वामी कृपाच आहे. सेवा करत राहा. वर्षभरात 108 स्वामीचरित्र सारामृत पारायण करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, याची मी गॅरंटी देते. दुसरी गोष्ट, नाही तुम्हाला जास्त शक्य होत, नवीन स्वामी सेवेत आहात, 5 पारायण करा, 7 करा, 11 करा, पण पारायण करायला सुरुवात करा. मग ते 1 दिवसामध्ये करा किंवा 3 दिवसात 1 पारायण करा, 7 दिवसात 1 पारायण करा, पण पारायण करा. बरेचसे जण म्हणतात की आता मांसाहार करायचा का? अर्थातच स्वामी सेवा करायची म्हटल्यावर मांसाहार हा चालत नाही. काही जण काय करतात की सेवा करून घेतात आणि मग मांसाहार करतात. असं करण्यापेक्षा तुम्ही सेवा न केलेली बरी. तुम्हाला काय करायचं आहे, आता बघा, मांसाहार बंद करा, मांसाहार बंद करा, पण ते आपल्याकडून बंद होत नाही. मग मी तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही महाराजांकडे प्रार्थना करा की महाराज मला सेवा तर करायची आहे किंवा मला मांसाहार बंद तर करायचं आहे, पण माझ्याकडून ते होत नाही, तर ते माझ्याकडून बंद करून घेण्याचं काम मी तुमच्यावरती सोपवते. तुम्ही तुमची सेवा करत राहा. किंवा जर तुमच्या घरी मांसाहार होत असेल तर तुम्ही फक्त दर गुरुवारी मांसाहार करू नका, गुरुवारची तुम्ही सेवा करा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त मांसाहार खाऊन सेवा करू नका. इतर काळामध्ये तुम्ही सेवा करा. अशा पद्धतीने तुम्ही सेवा करा. एकदा तुम्ही सेवा करायला सुरुवात केली, मनापासून करायला सुरुवात केली, तुमच्यावरती असणारी सर्व संकट, अडचणी, तुमचे सर्व प्रश्न सुटतात आणि महाराजांची कृपा तुम्हाला मिळते. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.